नमस्कार माझ्या मित्रांनो, मी आर्या अजिनाथ पाटील तुमचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत 1 ते 100 या संख्यांवर आधारित ऑनलाईन 5वी शिष्यवृत्ती सराव. चला तर मग बघूया. इथे मी माझे नाव टाकते. आर्या अजिनाथ पाटील पाटील. शाळेचे नाव वेरवली. पुढील आता आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. चला तर मग आपण आपला पहिला प्रश्न बघूया. 5 1 3 0 8 4 हे अंक वापरून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील हजार स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमतीचा गुणाकार किती? पहिला पर्याय 1,50,000, दुसरा पर्याय 5,000, तिसरा पर्याय 50,001 आणि चौथा पर्याय 5,000. आपण एकूण 10 प्रश्न बघणार आहोत. त्याला गुण 2 प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहे. तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुमची वेळ संपत आली. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 तुमची वेळ संपली. हे अंक वापरून 5 1 3 0 8 4 हे अंक वापरून तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील म्हणजे 6 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायची. आणि जेव्हा अंक दिलेले असतात आणि मोठी संख्या करायची असेल तर काय करायचं? पहिला या सगळ्यातला मोठा अंक कोणता? 8. 8च्या नंतर 5. पहिल्यांदा लिहून घ्या 8. 5 नंतर 4. 4 नंतर 1. 1 नंतर 3 आणि 3 नंतर 0. हे अंक वापरून तयार. आता पहिल्यांदा आपण संख्या तयार केली, मोठी संख्या झाली. आता ते काय सांगितलं? हे अंक वापरून तयार केलेल्या संख्येतील दशहजार स्थानी काय आहे? 5,000 व अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी कोणता अंक आला? 1. 1 ची दर्शनी किंमत यांचा गुणाकार किती? 50,000 गुणिले 1 ची दर्शनी किंमत किती? 1 म्हणजे 50,000 गुणिले 1 बरोबर 50,000. पर्याय क्रमांक 4. दुसरा प्रश्न बघूया. 77,475 परत 1,77,745 77,547 75,747 व 75,774 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यावर दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक किती? पहिला पर्याय 1,53,321, दुसरा पर्याय 1,701, तिसरा पर्याय 1,800 आणि चौथा पर्याय 1,773. प्रश्न नीट वाचा. आपल्याला काय सांगितलं आहे? चढत्या क्रमाने. आपण चढत्या क्रमानेच लिहायचं आणि काय सांगितले ते नीट बघायचं. आता तुमची वेळ संपत आली. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 तुमची वेळ संपली. आता ह्या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या आहेत ना. आता काय करायचं? चढत्या क्रमाने म्हणजे नक्की काय?
तर छोट्यापासून मोठ्यापर्यंत जायचं. समजलं आता पहिल्यांदा बघूया. पहिल्यांदा ह्याच्यात दशक किती सगळ्या संख्या एकाच अंकी आहेत का बघूया. पहिली 5 अंकी आहे, दुसरी 6 अंकी आहे, तिसरी 5 अंकी आहे, चौथी आहे 5 अंकी आणि पाचवी आहे 5 अंकी. आता जी पहिली म्हणजे 2 नंबरला आहे ती 6 अंकी आहे. हां, 3 तर लास्टच येऊ शकते, पण आपण पहिल्यांदा ते नाही करायचं. म्हणजे 2 नंबरची तर संख्या पहिल्यांदा गेली. आता सगळ्याचा दशहजारस्थानचा अंक समान आहे. आता आपण हजार स्थानचा अंक बघायचा. इथं दोन्ही संख्या मिळून 77, 77, 75 आणि 75 हे झाले. अजून नाही कळत आता या 77 मोठं की 77 मोठं, पण आपल्याला काय सांगितलं चढत्या. म्हणजे 75,774 मोठी की 75,747 कोणती मोठी? 75,747. पहिल्यांदा लिहून घ्या, मी पण लिहिते. 75,747 आणि दुसरी कोणती येणार? 75,774. 75,774. आता तिसरी काढायची. आता काय 77 आणि 77 आहे. आता ह्याच्यात पण करणार. मग आता दशक स्थानचा अंक बघूया. 4, 5 या दोघांपैकी मोठा कोण? 5 म्हणून घ्यायचा काय 4. 77,475 आणि 4 नंबरचे 77,547 आणि 6 नंबरची तर संख्या आपल्याला माहितीच आहे. काय आहे? 7,77,000. बरोबर 7,77,745 लिहून घेतलं. अजून प्रश्न पुढे. दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक किती? आता त्यांनी आपल्याला चढत्या क्रमाने लिहायला सांगितले. आता उजवीकडून दुसऱ्या की डावीकडून चौथ्या असं नाही. जेव्हा चढत्या क्रमाने दिला आणि उजवीकडून हे करायचं दिलं नसेल आणि किंवा डावीकडून तर काय करायचं? पहिल्यापासून बघायचे. म्हणजे डावीकडूनच बघायचं. डावीकडून दुसरी कोणती? 75,774 आणि आता चौथी कोणती? 77,547. या संख्येतील फरक किती? फरक म्हणजे काय? वजाबाकी करूया. 77,547 लिहून घ्या. 77,547 मायनस 75,774. वजाबाकी करा. 7तून 4 गेले किती उरतात? 3. इकडे जात नाही. 4तून 7 म्हणून हच्चा घ्यायचा. इथे झाले 14, हच्चा द्यायचा. इथं झाले 8. यांची वजाबाकी किती? 14मधून 7 गेले किती उरतात? 7. आता इथे 5 आहे नाही होते म्हणून इथे झाले 15. इथं किती उरले? 7 आणि हच्चा आपण त्याचा वापस केला हच्चा. आता 6मधून 5 गेले किती उरतात? 1. आता 6मधून 1 गेला आणि 7तनं 7 गेले किती उरतात? 0. किती आलं उत्तर? 1,773. चौथा पर्याय. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. ज्यांचं उत्तर बरोबर आलं असेल त्यांनी तो प्रश्न बरोबर करा. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व 6 अंकी लहानात लहान विषमसंख्या यातील फरक किती? प्रश्न डबल वाचायचा. 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व 6 अंकी लहानात लहान विषमसंख्या यातील फरक किती? पहिला पर्याय 1, दुसरा पर्याय 3, तिसरा पर्याय 10, चौथा पर्याय 30. प्रश्न नीट वाचायचा कधीसुद्धा. तरी प्रश्न नेहमी 2दाच वाचायचा असतो, कारण 2दा वाचला तरीसुद्धा समजलं नाही तर 3दा वाचा. प्रश्न जर समजला तर आपल्याला उत्तर लगेचच काढता येते. म्हणून प्रश्न पहिल्यांदा नीट वाचा. तुमची वेळ आता संपायला लागली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुमची वेळ संपली. 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या.
आता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. आता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 99,999. पण ही कोणती संख्या झाली? विषम संख्या. आपल्या काढायची काय? सम. आणि जेव्हा तसं दिलं तर एकक स्थानचा अंक आहे ना त्याच्या आधीची संख्या, एकक स्थानच्या अंकाच्या आधीची संख्या कशी? 5 अंकी मोठ्यात मोठी. पहिल्यांदा लिहून घ्या. 1, 2, 3, 4 आणि 5. आणि 5 सांगितलं ना, पहिल्यांदा 4, 9 लिहून घ्यायचे. आणि 9च्या आधीचं कोणती संख्या? 8. कोणती संख्या झाली? सगळी 99,998 मोठ्यात मोठी समसंख्या झाली. आता आपण पुढे काय सांगितले? 6 अंकी लहानात लहान विषम संख्या. 6 अंकी लहानात लहान संख्या कोणती? तर 10,000. आपण मगाशी काय केलेलं? वजा केलेलं, कारण लहान संख्या दिलेली, मोठी संख्या दिलेली. आता काय करायचं? अधिक 1 करायचं. मगाशी वजा 1 केलं, आता अधिक 1 म्हणजे अधिक 1 करायचं. 10,000 सॉरी जरा चुकतं आहे आपलं. 1,00,000 प्लस 1 किती झालं? 1,01,000. यांच्यातील फरक किती? 1,01,000. लिहून घ्या. 1,01,000. तुम्ही पहिल्यांदा वजाबाकी करा. हां, बघूया तुमची वजाबाकी बरोबर येते का. चला आता मी सांगते. आता काय करायचं? पहिल्यांदा त्याच्यातून हे वजा नाही करायचं. काय करायचं? आता बघा, इथे 5 अंक झालेत आणि तिथं किती? 6. म्हणजे जवळपास जरासं किती? 98 आहे. 98. आणि इथं म्हणजे आपण नाही बघा, आता पण वजाबाकीच करूया. मायनस 1,01,000 मायनस 99,998. ह्यांची वजाबाकी किती येते? 3. 3 कशी आपण मोजूया? बरोबर येते का? 98 प्लस 1 99,999 प्लस 2 केल्यावर किती होतात? 1,00,000. आणि प्लस अजून एक प्लस केल्यावर बरोबर येते आपलं उत्तर 1,01,000. पर्याय क्रमांक 2. त्याच्यात 3 मिसावे लागतात. आता आपण चौथा प्रश्न बघूया. एकाच संख्येतून 1,80,556 वजा केले असता वजाबाकी 2,94,026 येते. आपण 26च म्हणायचं. 26 येते. तर ती संख्या कोणती? पहिला पर्याय 1,13,430. दुसरा पर्याय 4,74,622. तिसरा पर्याय 1,13,340. चौथा पर्याय 4,74,522. प्रश्न नीट वाचा. तुमची आता पण थांबा. ज्यांना आधीचे व्हिडिओ बघायचे असतील त्यांनी व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जावा. समजलं? चला तर मग आता तुमची वेळ संपायला लागली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुमची वेळ संपली. एका संख्येतून आपल्याला ती संख्या कोणती हे माहीत नाही, म्हणजे काय चौकट करायची तिच्या नावाची. काही आहे ती संख्या. चौकटीमधून 1,80,596 वजा केलं उत्तर किती येतं? बरोबर चिन्ह द्यायचं आणि हे करायचं. 2,94,026. आता इकडे बरोबर चिन्हाच्या इकडे वजा 1,80,596 होतं ना, तिकडे गेल्यावर काय होणार? अधिक. म्हणजे आता ह्याची बेरीज करायची. अधिक 1,80,596. 6 आणि 6 12, 9 आणि 3 12, 5 आणि 1 6, 4 8 1 8, 8 6 आणि 1 17, 2 आणि 3 1 4. किती उत्तर आलं? माझं तर आलं 4,74,622. पर्याय क्रमांक 2. ज्यांना हा प्रश्न समजला नसेल त्यांच्यासाठी डबल एकदा सांगते. एका संख्येतून म्हणजे चौकटातून, एक चौकट आहे ना, त्या चौकटामधून 1,80,596 आपण वजा केले ना वजा. तर वजाबाकी किती आली?
2,94,026 ही येते, तर ती संख्या कोणती? असं आहे ना, म्हणजे पहिल्यांदा इकडे वजा होतं. आता आपण बेरीज केली ना, किती आली? 4,74,622. ह्याच्यातून जर 1,80,526 वजा केलं तर उत्तर 2,94,026 येईल. नाहीतर 46,622 मधून 2,94,026 वजा केलं तर उत्तर 1,80,596. म्हणजे ह्या दोघांची बेरीज आहे तीच ती संख्या येणार. जर तुम्हाला अजूनसुद्धा खात्री पटली नसेल तर तुम्ही करून बघू शकता. आता आपण 5वा प्रश्न बघूया. 2, 5, 7 हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान 5 अंकी संख्यांची बेरीज किती? पहिला पर्याय 1,09,000, दुसरा पर्याय 1,21,009, तिसरा पर्याय 1,90,000, चौथा पर्याय 1,00,000. काही जणांना तर हा प्रश्न समजलाच नसेल, पण काही जणांना जर हा प्रश्न माहीत असेल तर त्यांच्यासाठी खूप सोपा जाईल. तुमची वेळ आता संपायला लागली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुमची वेळ संपली. 2, 5, 7 काही जण तर बोलतील दिले तर 3 अंक आणि काढायचे 5 अंकी संख्या. अरे असं कसं दिलं? ह्यांचा प्रश्न चुकला. अरे असं नाही आहे. हा प्रश्न परीक्षेला पण खूप परीक्षेला आला आहे. बघूया आपण काय उत्तर येते. जेव्हा असं दिलेलं असतं पहिला काय सर्वात मोठी त्याच्यातल्या ह्या अंकापासून सर्वात मोठी संख्या तयार करा. किती आली? 752. पण इतर 3च अंकी आली ना. आपल्याला किती अंकी पाहिजे? 5 अंकी. मग काय करायचं? 752 ही आहे ना, ही तर किती आपल्याला 5 अंकी सांगितले आणि आपले किती अंक भेटले? 3च. आणि ह्या 752 याच्यामधला मोठा अंक कोणता आहे रे? कोणता मोठा अंक आहे? 7. म्हणजे 7 इथं लिहा. 7 हा 7च्या आधी लिहायचा. आता इथं किती झाली? 4 अंकी. परत अजून एक 7 द्या त्याच्या पुढे, म्हणजे किती संख्या होतात? 77,752. ही तर मोठी संख्या झाली. आता लहान संख्या करायची. लहान संख्या पण अशीच करायची. पहिला काय लिहायचं? 257. झालं ना. किती अंक भेटले? 3 अंक. मग 5 अंक व्हायला किती अंक कमी आहेत? 2 लिहायचे. कळलं ना. आणि मग यांची बेरीज करायची. बेरीज किती आली? 9, 10, 1,09,000. समजला प्रश्न? तुम्हाला अजून एकदा समजावून सांगते. काय आहे नक्की? 3 अंक दिले आणि 5 अंकी संख्या काढायची. पहिल्यांदा हे अंक लिहून घेतले. आता मोठी संख्या सांगितली ना, म्हणून मोठी संख्या करा. काय करायची? 752. आता ह्या तिघांपैकी मोठा अंक कोणता असणार आहे? आपल्याला शोधायची गरजच नाही, कारण आपण सुरुवातीलाच मोठा अंक घेतो जेव्हा मोठी संख्या करायची असेल. मग काय? 7. मग 7 आता किती संख्या झाल्या? किती अंक झाले नक्की? 3 अंक. आपल्याला काय काढायचे? 5 अंक. म्हणजे 3मध्ये किती मिसळल्यास उत्तर 5 येईल? 3मध्ये 2 मिसळल्यास. म्हणजे तो 7 पहिल्यांदा ठेवायचा 752 मधला, पण अजून 2 7 द्यायचे. कळलं ना. तसंच करायचं लहानात लहान संख्या तयार करताना. त्यांची बेरीज किती आली? 1,09,000. आता आपण 6वा प्रश्न बघूया. 58,932 वजा 20,369 बरोबर कितीमध्ये? म्हणजे बरोबर प्लस 28,752. प्रश्न नीट वाचा. मी पर्याय वाचते. 38,553. दुसरा पर्याय 67,305. तिसरा पर्याय 49,131. आणि चौथा पर्याय 9,801. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्कीच
लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब पण करा, कारण तुम्हाला आम्ही खूप व्हिडिओ बनवणार आहे. जर ते तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडे ते व्हिडिओसुद्धा येऊ शकतात. येतीलच. तुमची वेळ आता संपली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुमची वेळ संपली. पहिल्यांदा काय आहे, एकीकडे अपूर्ण आहे आणि दुसरीकडे पूर्ण आहे. खूप भारी होतं आहे, कारण जेव्हा अशी गणितं असतात तेव्हा ही गणितं सोपी असतात, पण काही जण तर नक्की समजतच नाही, पण नीट वाचलं ना तर लगेचच कळतं. 58,932 वजा 20,369 ह्यांची वजाबाकी करा. हां, मी सुद्धा करते. 58,932 वजा 20,369. हां, लिहिलं. आता यांची वजाबाकी करूया. हां, तुम्ही पण करा. हां, मी पण करते. तुम्ही तुमच्या पद्धतीने वजाबाकी करा. हां, माझं तर उत्तर 38,553 आहे. चला, उत्तर आलं म्हणून काही जण पहिलाच पर्याय रंगवतील. नाही, पुढे प्रश्न आहे. म्हणजे आता बघा, इकडचं उत्तर इकडं आलं आहे, आता तिकडचं उत्तर काढायचं आहे. बरोबर चिन्ह म्हणजे काय? बरोबर चिन्ह म्हणजे दोन्हीकडे समान संख्या आहे. आता इकडे जर उत्तर एक आलं असेल तर इकडे पण उत्तर एकच यायला पाहिजे. कळलं ना? चला तर मग आपण बघूया. आता काय बरोबर, आता म्हणजे 28,752 मध्ये किती मिसळले असता? उत्तर 38,553 येईल. काढा, बघूया. आपण ना वजाबाकी करूया. 38,553 वजा 28,752 किती वालं उत्तर? माझं उत्तर आहे ना निघायला लागलं. तुम्ही पण उत्तर काढा. हां, तुमचं जर आलं असेल तर काढायची डबल गरज नाही. माझं उत्तर आलं 9,801. अरे, इथे तर 9,800 दिसतच नाही आहे. कुठे रे? अरे, आपण इथं 2मधून 2 गेले. किती उरतात? 0. 9,801 ही संख्या पण बरोबर आहे. इथे जेव्हा आपण अशा संख्या लिहितो तेव्हा डावीकडच्या शून्याला काहीच महत्त्व नसतं. हां, आणि जेव्हा दशांश चिन्हामध्ये उजवीकडच्या शून्याला काहीच महत्त्व नसतं. म्हणून पर्याय क्रमांक 4 9,801. तुमची जर बेरीज झाली असेल तर बघूया आपण पुढे. आता आपण 7वा प्रश्न बघूया. हां, 30 ते 85 पर्यंतच्या संख्या लिहिल्यास त्यापैकी किती संख्येच्या एकक स्थानी एक हा अंक असेल? पहिला पर्याय 5, दुसरा पर्याय 6, तिसरा पर्याय 7, चौथा पर्याय 8. प्रश्न नीट सोडवा. तुम्हाला जर एखादा प्रश्न आला नाही या टेस्टमधला तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुमची वेळ आता संपायला लागली. 30 ते 85 पर्यंतच्या 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुमची वेळ संपली. आता काय सांगितलं? 30 ते 85 पर्यंतच्या 30 ते 85 पर्यंतच्या एकक स्थानी मात्र 1 यायला पाहिजे. असं कुठे झालं आहे? 31, 41, 51, 61, 71 आणि 81. किती संख्या झाल्या? 1, 2, 3, 4, 5, 6 संख्या झाल्या. पर्याय क्रमांक 2. आता आपण 8वा प्रश्न बघूया. हां, 8वा प्रश्न. 85,07,134 ऐवजी जर 85,70,134 लिहिले तर उत्तर कितीने चुकेल? पहिला पर्याय 3,600, 6,300, दुसरा पर्याय 60,300,
तिसरा पर्याय 63,000. चौथा पर्याय 60,030. प्रश्न हा नेहमी नीट सोडवायचा असतो. तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. तुम्हाला ही जर टेस्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली. हां, आता तर तुमची वेळ संपायला लागली. 10, 9, 8, 7, सॉरी हां जरा गडबड झाली. 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुमची वेळ संपली. काय सांगितलं आहे? 85,134 ऐवजी लिहून घ्या. ह्याच्या ऐवजी कोणती संख्या लिहिली आहे? 85,70,134. या दोघांपैकी मोठी कोणती संख्या आहे? 2 नंबरला, म्हणजे त्याच्या ऐवजी लिहिली कोणती? 85,70,134. म्हणजे 85,70,134 मधून 85,07,134 वजा करा. किती उत्तर येईल? तुमचं उत्तर बघूया. हां, आता मी पण करते. किती आलं? माझी तर वजाबाकी 63,000 आली. तुमची किती आली असेल तर पर्याय तुमचा जर मी इथे पर्याय क्रमांक 3 हे केला आहे. आपण आपले किती प्रश्न बरोबर आले हे 10 प्रश्न झाल्यावर बघू शकतो. काय? एका मुद्रकाला 150 पानावर क्रमांक टाकायचे आहेत. जर प्रत्येक अंकाला 1 खिळा लागतो तर सर्व पानावर क्रमांक टाकण्यासाठी किती खिळे लागतील? पहिला पर्याय 352, दुसरा पर्याय 342, तिसरा पर्याय 339, चौथा पर्याय 150. प्रश्न हा नीट वाचा. हां, काय जणांना हा प्रश्न जरा वेगळाच वाटेल, पण जेव्हा मी स्पष्टीकरण दिलं की तुम्हाला प्रश्न सोपा पण वाटेल आणि समजेल सुद्धा. तुमची वेळ संपली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुमची वेळ संपली. एका मुद्रकाला 150 पानावर क्रमांक टाकायचे. आपण आपल्या वहीवर कसे पेज नंबर टाकतो ना, अगदी तसंच आहे. काय करायचं म्हणजे 150 एका मुद्रकाला 150 पानावर, म्हणजे आता 150 पान आहेत. आता आपण कसं पेनाने 1 लिहिलं. आता हा 1 अंक झाला ना, 1 अंकाला 1 खिळा. आता आपण इथं 22 घेतलं. आता 22 म्हणजे 150 पर्यंत किती खिळे लागतील? आता मोजत बसणार काय जण. 1, 2, 3, 4, 5 असं करायचं नाही. आपल्याकडे ह्याच्यासाठी तर भारी ट्रिक आहे. काय? पहिल्यांदा 1 अंकी संख्या असणार आहेत ना. 1 अंकी किती संख्या आहेत? 9. हां, म्हणजे किती हे लागणारे खिळा? 1च. म्हणजे काय करायचं? 9 गुणिले 1. 9 गुणिले किती झालं? 9. आता 2 अंकी बघायचं. 2 अंकी किती संख्या आहेत? 2 अंकी संख्या ह्या 90 आहेत. आता 90 संख्या झाल्याने प्रत्येक संख्येला 2 खिळे लागणार. तर किती खिळे लागतील? 90 गुणिले 2 किती झालं? 180. 180 आता झालं. हां, तर काय करा सर्व आता 3 अंकी नक्की किती संख्या असणार आहेत? 3 अंकी या 51 संख्या असणार आहेत. पहिल्या 150 मधल्या त्या 50 आणि 100 मधली 1 असे झाले 51. मग करायचं 51 गुणिले 3. 51 गुणिले 3 किती? 3 एके 3, 3 पाची 15, 153. आता 9 अधिक 180 अधिक 153 किती येत आहेत? मी बेरीज करते, तुम्ही पण बेरीज करा हां, आणि मला उत्तर नक्कीच सांगा. माझी तर बेरीज आली 342. 342 तुमची जर आली असेल तर करेक्ट करा. आता आपण 10वा प्रश्न बघूया. हां, 1 ते 100 या संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम संख्या म्हणजे विषम संख्या मूळ यांच्या गुणाकाराची दुप्पट किती? आता आपला शेवटचा प्रश्न आहे. हां, नंतर आपण बघूया आपल्याला किती हे म्हणजे आपल्याला किती गुण पडत आहेत. तुमची वेळ आता संपली. 10, 9, 8,
7 6 5 4 3 2 1. तुमची वेळ संपली. 1 ते 100 याच्यातील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे रे? सांगा बघूया. काय जणांचं उत्तर 97 आलं असेल. 97 लिहून घ्या. आणि आता सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे रे? तर 2. पण आपल्याला 2 नको आहे, आपल्याला विषम पाहिजे. सम नको आहे, आपल्याला विषम पाहिजे. कोणती संख्या येईल? 2च्या नंतर 3, म्हणजे 3. काय करायचं आहे? यांचा गुणाकार, म्हणजे पहिल्यांदा यांचा गुणाकार करायचा. 3 7 21, 3 9 27, 28 29, 291 उत्तर आलं. अरे 291 पण पर्यायात आहे. त्याला माझं उत्तर आलं. मी 291 हे करेल. अरे आपल्या काय अजून सांगितले? गुणाकारची दुप्पट किती? म्हणजे आता 291ची दुप्पट करायची. बे 1 बे, बे 9 18, बे 2 4 आणि 1 5, 582. पर्याय क्रमांक 3. आता आपले किती प्रश्न बरोबर आले हे आपण बघूया. चला तर मग मी सबमिट करते. 1 ते 100 यावर आधारित ऑनलाईन 5वी शिष्यवृत्ती सराव. तुम्ही ऑनलाईन सराव परीक्षा यशस्वीरित्या सोडवली आहे. धन्यवाद. आपण आता आपली गुणसंख्या पहा म्हणजे आपण पाहूया. अरे आपल्याला तर 20 पैकी 20 पडले. तरीसुद्धा आपण खात्री करूया का? हां पण करूया. बघा हां, पहिला प्रश्न बरोबर आलाय, दुसरा आलाय, तिसरा आलाय, चौथा आलाय, 5वा आलाय, 6वा आलाय, 7वा आलाय, 8वा आलाय, 9वा पण आलाय आणि 10वा पण. तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले हे सांगा हां. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच करा, सबस्क्राईब करा आणि शेअर जरूरच करा. तुम्हाला किती गुण पडले हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला म्हणून.